हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पेरू मिळतात. अगदी पेरूचं सीझन सध्या चालू आहे आणि अगदी छान आणि मस्त असे पेरू बाजारात सगळीकडे आढळत आहेत. पेरूपासून पेरूची चटणी, भाजी किंवा कोशिंबीर आपण बनवतोच, पण आज अगदी सुपर हेल्दी असं पेरूचं ज्यूस बनवणार आहोत. 2 प्रकारचे पेरूचे ज्यूस आपण तयार करणार आहोत. इथे मी एक मोठ्या आकाराचा पेरू कापून घेतलेला आहे, त्याचे 2 भाग घेतलेले आहेत. आता आपण पहिल्या प्रकारचा ज्यूस करूयात. त्यासाठी हा अर्धा भाग मी इथे घेतलेला आहे आणि या पद्धतीने मी आतील सर्व बिया सुरीच्या सहाय्याने बाजूला काढून घेतलेले आहे. आता सर्व बिया काढून घेतल्यानंतर आपण या पेरूचे अगदी बारीक बारीक तुकडे करून घेऊया. या पद्धतीने मी या पेरूचे बारीक तुकडे करून घेतलेले आहे. आता प्रथम मिक्सरमध्ये आपण पेरूचे हे बारीक तुकडे घालूयात. त्यानंतर त्यामध्ये आपण 1 चमचा साखर घालूयात आणि अगदी 2 छोटे आल्याचे तुकडे आहेत ते मी इथे घालत आहे. आता यामध्ये दूध किंवा पाणी न घालता आपण हे असेच फिरवून घेणार आहोत. मिक्सरमध्ये आपण छानसे याची पेस्ट करून घेऊयात. पहा, या पद्धतीने आपण या पेरूची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर ही पेस्ट करून झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये 1 वाटी दूध घालूयात. दूध घातल्यानंतर आपण पुन्हा 1 ते 2 मिनिटासाठी हे छान फिरवून घेऊयात, म्हणजे ते अगदी व्यवस्थित मिक्स होईल. पहा, आपण या पद्धतीने ह्या ज्यूसची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. तुम्हाला जर आणखीन पातळ हवे असेल तर तुम्ही यात दूध मिक्स करू शकता. अशा प्रकारे हे पेरूचे ज्यूस तयार झालेलं आहे. पेरूमध्ये भरपूर जीवनसत्वे व प्रथिने असतात. हे ज्यूस ग्लासमध्ये सर्व केल्यानंतर त्यामध्ये आपण वरून थोडी वेलची पूड मिक्स करा आणि असे हे आपले सुपर हेल्दी पेरूचे ज्यूस तयार आहे. पेरूमध्ये जीवनसत्व ए आढळते, त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी सुद्धा याचे सेवन फायदेशीर ठरते. आता आपण पेरूचे दुसऱ्या प्रकारचे ज्यूस करूयात. मिक्सरमध्ये सर्व पेरूचे बारीक तुकडे आपण घेऊयात. त्यामध्ये 1 चमचा साखर, 5 ते 6 पुदिन्याची पाने, 1-2 छोटे आल्याचे तुकडे, त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि यामध्ये आपण अर्धा चमचा काळा मीठ वापरलेला आहे. काळ्या मिठामुळे ज्यूसची चव खूपच छान लागते. या पद्धतीने आपण पेस्ट करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण 1 वाटी पाणी घालूयात आणि पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊयात. आपण यात मिठाचा वापर केल्यामुळे इथे दूध आपल्याला वापरता येत नाही. पुदिना, आलं आणि जिरे आणि शिवाय काळं मीठ यात वापरल्यामुळे या ज्यूसची देखील चव खूपच छान लागते आणि अतिशय पौष्टिक असे हे ज्यूस तयार आहे. पेरूच्या सेवनाने शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास देखील मदत होते. आता हे तयार पेरू ज्यूस सर्व करताना आपण वरून आणखीन यामध्ये थोडेसे जिरा पावडर तुम्ही मिक्स करून याचे सेवन करू शकता. पेरूच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता देखील वाढते. पेरूमुळे दाताचे व केसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणारे असे हे पेरूचे ज्यूस आजच ट्राय करून पहा. अशाच प्रकारे नवनवीन सुपर हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.